मंगळवेढामधून आणि माढामधून कशाचा विठ्ठल परिवाराला 2 आमदार पाहायला मिळतील का भविष्यात? परिवारातला आणखी आमच्या चौघापैकी आणखी कोण जर निवडणूक लढवलं असेल तर नक्की 2 आमदार त्या ठिकाणी बघायला मिळतील. 17 गावामध्ये निधीमध्ये दुजाभाव केला असा तुमचा यशवंत माने यांच्यावर थेट आरोप आहे. आरोप नाही, काही ठिकाणी तक्रारी असतील, त्यांच्या समज गैरसमज असतील आणि भूमिका. बरं, आम्ही मताधिक्य देतोय, आम्ही त्या ठिकाणी आशीर्वाद रूपी मतदान देतोय म्हणल्यानंतर निधीच्या बाबतीत देखील आमचं मागणं भांडणं हे चुकीचं असू शकत नाही. आज जेवढं मोहोळ मतदारसंघाने मताधिक्य दिलं तेवढंच 17 गावाच्या 40,000 असणाऱ्या मतदानाच्या लोकसंख्येतून जर मताधिक्य तितकंच एका तालुक्या एवढं जर मताधिक्य देत असतील तर त्यांचं भांडणं बोलणं हे चुकीचं नाही. त्या बाबतीत निर्णय स्पष्ट झाल्यानंतर येणाऱ्या काळात निवडणुकीचं राजकीय आघाडींचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर कुणाला मदत करायची, काय मदत करायची हे वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. आज त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. ह्याच्या बाबतीत एखाद्या बाबतीत कुणाच्या बाबतीत चूक झाली असेल, काय झाले असेल तर येणाऱ्या काळात ज्याला आम्ही मदत करणार आहे त्यांच्यापुढे या सगळ्या गोष्टी मांडून बोलून आणि विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे. माहितीकडून संधी मिळाली तर आपली तयारी असेल आता. तुम्ही त्या बाबतीत बिलकुल काळजी करू नका. महाविकास आघाडीकडे मी मागितलेला आहे आणि महाविकास आघाडीच माझा विचार करेल, सकारात्मक त्या ठिकाणी विचार करायला लागेल. याच्या पलीकडे मला जाण्याची वेळच कुणाकडे येणार नाही. गावाची आज त्या ठिकाणी मिटिंग आहे. उद्या सकाळी 10 वाजता माढा मतदारसंघातल्या 42 गावांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटिंग त्या ठिकाणी बोलवलेली आहे आणि प्रमुख वडीलधारी पदाधिकारी काय सांगतात, ते काय बोलतात, त्यांचं काय म्हणणं आहे हे विचारात विश्वासात घेतल्याशिवाय त्यावर आम्हाला कोणती प्रतिक्रिया आता त्या ठिकाणी देणं संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे उद्या सगळ्या चर्चा, त्यांचं काय म्हणणं आहे, त्या बाबतीतल्या आमच्या वडीलधाऱ्यांची प्रमुखांची काय भूमिका आहे हे सगळ्यांच्या विश्वासात ऐकून घेतल्यानंतरच भविष्यकाळात त्या ठिकाणचा परिवाराचा एकत्रितपणे त्या ठिकाणी निर्णय होईल. कुठला ते चित्र स्पष्ट झाल्याशिवाय येणाऱ्या निवडणुका पक्षीय पार्टीय त्या सगळ्या गोष्टी चित्र स्पष्ट झाल्याशिवाय कुणी कुणाला रान मोकळं सोडलं, काय सोडलं हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी लोकांनाही कळेल. त्यामुळं आता त्या बाबतीत कुणी काय आवाहन केलं जरी असेल तरी आम्ही कुठल्याही वैयक्तिक निर्णय ना आदरणीय भारतनानांनी स्वतः मी प्रमुख म्हणून कधीच त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही. आपल्यासोबत काम करणारा वडीलधारी प्रमुख पदाधिकारी तितकाच त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तो सांगेल तोच आदेश शिरसावंत मानून त्या ठिकाणी आम्ही काम करत आलेलो आहे. त्यामुळे वैयक्तिक आमचा निर्णय कोणताही असणार नाही. प्रमुख पदाधिकारी वडीलधारी सांगतील तोच आमचा भविष्य काळातला निर्णय असतो. विठ्ठल परिवाराची की परिवारात आज 2009 ते 2020 हे 11 वर्ष भारतनानांच्या रूपानं परिवाराचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होता. हा मतदारसंघ 4 मतदारसंघात विभागला. पंढरपूर मंगळवेढा जे नाना प्रतिनिधित्व 2009 ते 20 11 वर्ष त्या ठिकाणी काळ करत होते, प्रतिनिधित्व करत होते. ही 17 गावं मोहोळ मतदारसंघाला, 42 गावं माढा मतदारसंघाला आणि जवळजवळ 15 गावं सांगोला मतदारसंघाला जोडलेली असताना देखील या जवळजवळ या गावात कुठेही अडचण आली तर नानांच्याकडे इथले वडीलधारी प्रमुख हक्काने त्या गोष्टी अडचणी सांगत होते आणि त्या नानांनी देखील कधी मतदारसंघाच्या बाहेर आहेत, माझी माणसं आहेत म्हणून सोडवण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती. पण नानांच्या दुःखद त्या ठिकाणी जाण्यानंतर जी विधानसभेच्या निमित्तानं जी पोकळी निर्माण झाली आहे, आज परिवारातला प्रत्येक व्यक्ती भलेही 17 गावं माड्यातली 42 गावं आणि सांगोला मतदारसंघातली 15 गावं जरी मतदान करायला त्या ठिकाणी प्रत्यक्ष नसली तरी या गावातल्या प्रमुख वडीलधारी पदाधिकाऱ्यांनी पडेल ती जबाबदारी पाठीवरती घेऊन त्या ठिकाणी त्या मतदारसंघात काम केलेलं आहे आणि आपल्या परिवारातला आमदार करण्याची भूमिका त्या दरम्यान पार पडलेली आहे. त्यांची ती भूमिका त्यांच्या पाठबळातून आशीर्वादातून त्या ठिकाणी दिसून येते आहे आणि म्हणून त्यासाठी त्या लोकांच्यासाठी काम करण्याच्यासाठी मी आशीर्वाद मागतोय आणि इथली उपस्थिती आणि या तिन्ही मतदारसंघात विठ्ठल परिवारानं ठरवेल तोच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार त्या ठिकाणी ठरवण्याची ताकद या परिवाराच्या शक्तीत ताकदीत आहे आणि हे त्यांच्या उपस्थितीतून त्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी दिसून आले. ज्या पद्धतीनं 17 गावानं विद्यमान आमदारांना आमदारांना मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या पद्धतीनं विद्यमान आमदारांनी विकास कामं करून त्या मतदारांचं ऋण वेगळं की त्यांच्यातून उतरा होण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही इथले गावचे आहात, तुमच्या गावचा जो विकास असेल किंवा विकास निधी मिळाला किंवा तुमच्या आसपासची जी गावं असतील
जे 17 गावं प्रमुख असतील, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं मताधिक्य या गावाने दिलं, त्याच पद्धतीने विकास कामं करून विद्यमान आमदारांनी उतरवण्याचा प्रयत्न केला आहे का? कसं आहे, लोकप्रतिनिधींनी निवडणुकीचं मत मागताना जसं गावातल्या प्रमुखाला सगळ्याला बोलवून आशीर्वाद मागता, तसं निधी मागताना देखील त्या वडीलधाऱ्या प्रमुखाला बोलवून निधी देण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी केलं पाहिजे. काय गावात तो विकास प्रकार झालाय का नाही? काय गावात झालाय, काय गावात त्या ठिकाणी निधीच्या बाबतीत पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला दुजाभावाची वागणूक झाली आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आंबे ग्रामपंचायतच्या बाबतीत अनेक आमचे सरपंच प्रमुख पदाधिकारी येऊन आमच्याकडे त्या ठिकाणी तक्रारी केल्या. काही ठराविक लोकांच्या सांगण्यावरून जर दुजाभाव होत असेल तर नक्कीच तो चुकीचा आहे. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे मी मागतो ती उमेदवारी आणि त्या दरम्यानच्या उमेदवारी फिक्स झाल्यानंतर परिवाराची आजपर्यंत कोणतीही भूमिका आणि निर्णय घेत असताना आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्याला आणि वडीलधाऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कोणतीही भूमिका त्या दरम्यान घेतलेली नाही आणि त्या बाबतीत तो सगळ्यांना विचारात घेऊनच येणाऱ्या काळात त्याबद्दलचा निर्णय होईल. अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या सर्वसाधारण सभेनंतर बोलताना